सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आता IMFनी 2026चा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट प्रकाशित केला आणि त्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टनुसार भारत ही जगात 6व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. राईट, जीडीपीच्या तुलनेमध्ये. कारण लक्षात घ्या, 2025ला भारताची जी रँक होती ती भारताची रँक 4थी होती. जगातली सगळ्यात मोठी 4थी अर्थव्यवस्था भारत होता. परंतु आता 2026 मध्ये या रिपोर्टनुसार भारताचे 2 अंकांनी रँक घसरलेले आहे आणि युके आणि जपाननी भारताला पाठीमागे टाकत 4था आणि 5वा क्रमांक घेतलेला आहे. तर आता याची कारणं आपल्याला पूर्णपणे बघायची आहेत की नेमका आता हा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट काय आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले 10 रँकिंग आपल्याला बघायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जी रँकिंगमध्ये घसरण झालेली आहे त्या घसरणीची नेमकी कारणं काय आहेत ते आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायचे आहेत. राईट, हे पूर्णपणे एक्झामच्या दृष्टिकोनातूनच लेक्चर असेल. राईट, त्याच्या व्यतिरिक्त फालतूपणा काहीही याच्यामध्ये असणार नाहीये. राईट, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे, राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेवरती याच्यावरती 100% एखादा क्वेश्चन येणार आहे. सो त्याच्यामुळे हे लेक्चर व्यवस्थित करा. जास्त नाही, फक्त 15 ते 20 मिनिटांचे लेक्चर असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून येतील. राईट, तर आपण सुरुवात करू. बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल किंवा तुम्ही वाचलं असेल किंवा नसेल वाचलं, जर तुम्ही पेपर वाचत असाल तर तुम्हाला समजलं असेल की आता नुकतंच IMFनी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट 2026चा प्रकाशित केलेला आहे. बघा, IMF जे आहे ते दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट दर वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये प्रकाशित करतं. तसंच या वर्षी सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये हा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केला आणि त्याच्यामध्ये भारत ही जगातील सर्वात मोठी 6वी अर्थव्यवस्था बनलेली आहे जीडीपीच्या तुलनेमध्ये. कारण भारताचा जीडीपी हा आता कमी झालेला आहे आधीच्या तुलनेमध्ये. आधी भारताचा जीडीपी हा $4.2 ट्रिलियन होता. आता हा जीडीपी भारताचा $4.15 ट्रिलियन एवढा झालेला आहे. आणि जपान आणि युकेचा जीडीपी चांगला सुधारला असून ते इंडियाच्या वरी गेलेले आहेत. म्हणजे आधी 2025चा जर तुम्ही रिपोर्ट बघितला तर 2025च्या रिपोर्टमध्ये बघा, भारत ही जगातील सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था होती. आफ्टर अमेरिका, चायना, जर्मनी नंतर भारत ही 4थी अर्थव्यवस्था, सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. $4.18 ट्रिलियन एवढा आपला काय होता, जीडीपी होता. राईट, आता परंतु 2026च्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टनुसार भारत ही जगातील सर्वात मोठी 6वी अर्थव्यवस्था बनलेला आहे. आफ्टर US, चायना, जर्मनी, जपान अँड UK, युनायटेड किंगडम नंतर हा 6वी अर्थव्यवस्था आहे. तर तुम्ही जर बघितलं, आता ही अर्थव्यवस्था आपण कशाच्या संदर्भात मोजतो पूर्णपणे, तर जीडीपीच्या तुलनेमध्ये मोजतो की, आणि तो जीडीपी डॉलरमध्ये मोजलेला असतो. राईट, जीडीपी म्हणजे काय, तुम्हाला जीडीपीची व्याख्या तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. जीडीपी म्हणजे एका विशिष्ट कालावधी म्हणजे काय, एक आर्थिक वर्ष. आपलं आर्थिक वर्ष कोणतं आहे, तर 31 मार्च, सॉरी 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे, आर्थिक वर्ष आहे. तर विशिष्ट कालावधीत म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांचं बाजार मूल्य म्हणजे काय असतो, जीडीपी असतो. आणि याच जीडीपी मध्ये IMF काय करत असते, दरवर्षी वर्ल्ड रँकिंग प्रकाशित करत असते. तुम्ही जर युएसचा जीडीपी जर बघितला तुम्ही, तर तो $32.4 ट्रिलियन एवढा आहे. म्हणजे भारताच्या तो जवळपास 8 पट एवढा आहे. राईट, सर्वात जास्त म्हणजे वर्ल्ड रँकिंग नंबर 1ला कोण आहे, युनायटेड स्टेट्स आहे. राईट, नंतर दुसरा क्रमांक आहे चायनाचा जीडीपी जर तुम्ही बघितला तर तो $20.9 ट्रिलियन, म्हणजे तुम्ही $21 ट्रिलियन असं म्हणा, जो की भारताच्या म्हणजे 4-25 म्हणजे 5 पटीनं जास्त आहे, मोठा. राईट, नंतर जर्मनीचा जीडीपी $5.5 ट्रिलियन आहे. जपानचा $4.38 ट्रिलियन आहे. युकेचा $4.26 ट्रिलियन आहे. आणि इंडियाचा जो जीडीपी आहे तो $4.15 ट्रिलियन आहे. नंतर मग फ्रान्स, इटली, रशिया आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. परंतु आता ही याची मोजमाप कशी केली जाते, जसं मी तुम्हाला आता सांगितलं की IMF काय करते, जागतिक आर्थिक क्रमवारी जी आहे ती अमेरिकन डॉलर मधील नॉमिनल जीडीपीच्या आधारे ती निश्चित केली जाते. ही नॉमिनल जीडीपीच्या आधारे काय केलेली आहे, निश्चित केलेली आहे. आणि याच्यासाठी 2 महत्वाच्या घटकांचा IMF वापर करते. एक म्हणजे स्थानिक चलनातील जीडीपी, पुढे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये जो विनिमय दर आहे, एक्सचेंज रेट, याच्यामुळेच आपला जीडीपी आता कमी झालेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल, 2025ला $1 बरोबर 87 रुपये हा एक्सचेंज रेट चालू होता. आताच्या घडीला तो $1 बरोबर 93 रुपये एवढा एक्सचेंज रेट आहे. सो त्याच्यामुळे काय झालेलं, आपला जीडीपी घसरलेला आहे. म्हणजे एखाद्या देशाची अर्थव्यवस्था देशांतर्गत पातळीवर वाढत असली
तरी त्याच्या चलनाचं अवमूल्यन झाल्यास म्हणजे तो चलन जर घसरलं डॉलरच्या तुलनेत तर जागतिक क्रमवारीत काय होतंय घसरण होते आणि तेच आपल्या बाबतीत तेच झालेलं आहे. ते का झालेलं आहे त्याची कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आपण त्याची कारण बघू की भारताचा जीडीपी का घसरलेला आहे. आणि इवन एवढंच नाही तर हा एक तात्पुरती घसरण आहे. कारण आयएमएफने असं पण म्हटलेलं आहे, आयएमएफच्या अंदाजानुसार असं पण म्हटलंय की 2027 पर्यंत भारत हा पुन्हा जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनू शकतो. म्हणजे यूएस, चायना आणि जर्मनी नंतर चौथी अर्थव्यवस्था जपान आणि युकेला पाठीमागे टाकून, राईट. आणि 2031 पर्यंत जर्मनीला देखील मागे टाकून भारत हा जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. अशी शक्यता सुद्धा या अहवालामध्ये आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्टमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. तर आता नेमकी या जीडीपी मध्ये का घसरण झालेली आहे त्याची 4 महत्वाची कारणं तुम्हाला मी सांगतो. त्यातली 3 महत्वाची आपल्यासाठी कारण आहेत. पहिलं म्हणजे विनिमय दर. जो चलनाचा विनिमय दर आहे, एक्सचेंज रेट, म्हणजे रुपयाची काय झालेली आहे बाजारभावाच्या तुलनेमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत घसरलेला आहे. राईट. ते आता मी तुम्हाला डिटेल सांगतो, एक्सप्लेन पण करतो. दुसरं कारण आहे ते म्हणजे इम्पोर्ट बिल. जी आपली आयात काय आहे निर्यातीपेक्षा काय आहे जास्त आहे. म्हणजे आयात जास्त आहे तर निर्यात कमी आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो म्हणजे बऱ्याच वस्तू आणि सेवांच्या आयातीवरती आपण डिपेंड आहोत. राईट. आणि ते देशांतर्गत उत्पादन होत नसल्यामुळे भारताचा जीडीपी त्याच्यामुळे कमी दिसतो. कारण आपण जास्त आयात. आणि नेहमी तुम्ही जर बघितलं तर भारताचा जो व्यापार तोल आहे तो प्रतिकूलच राहिलेला आहे नेहमी. म्हणजे 2 वर्ष तुम्ही म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आपण जर 2 आर्थिक वर्ष सोडली 1972-73 आणि 77-78, राईट, हे 2 वर्ष जर सोडली तर भारताचा व्यापार तोल हा प्रतिकूलच आहे. म्हणजे भारताची आयात ही निर्यातीपेक्षा कसे जास्तच आहे. म्हणजे निर्यात जर आपली 10,000 कोटींची असेल तर आयात आपली 20,000 कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे इथे काय होतं मायनसमध्ये आपला जो निव्वळ विदेशी व्यापार आहे तो मायनसमध्ये जातो आणि त्याच्यामुळे देखील जीडीपी मध्ये आपल्याला घसरण बघायला मिळते. नंतर तिसरं म्हणजे जीडीपी कॅल्क्युलेशन रिफॉर्म्स. कारण जीडीपी मध्ये आताच रिफॉर्म्स केलेले आहेत. नवीन बेस इयर जीडीपी आता जीडीपी साठी स्वीकारलेलं आहे. जीडीपी मोजण्यासाठी आपलं अगोदर 11-12 हे आपलं बेस इयर होतं. आता आपण ते चेंज करून आपण नवीन बेस इयर काय केलेलं आहे स्वीकारलेले. ते पुढे मी तुम्हाला सांगतो. या बेस इयर नवीन स्वीकारल्यामुळे सुद्धा आपला जीडीपी काय झालेला आहे. कारण आधीच्या जर 2011-12च्या तुलनेत 2011-12च्या प्राइसेस जर आपण बेस इयरच्या प्राइसेस लक्षात घेऊन जर जीडीपी मोजला असता तर तो फुगलेला दिसला असता. आता जो जीडीपी बेस इयर चेंज झालेला आहे आता रिसेंटली आपण तो घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय की तो बेस इयरला जर आपण प्राइसेस आताच्या ऍडजस्ट केल्या तर तो बेस इयरला प्राइसेस ऍडजस्ट केल्यामुळे आपला जीडीपी थोडा कमी दिसतोय. तर हे तिसरं कारण आहे. आणि डॉलर आधारित तुलनांची मर्यादा देखील आहे. तर हे चौथं कारण आहे. त्यातलं पहिलं कारण आपण डिस्कस करू ते म्हणजे एक्सचेंज रेट, विनिमय दर, रुपया घसरणे. आता इथं 2 गोष्टी असतात. एक म्हणजे रुपया घसरणे आणि एक म्हणजे रुपयाचं अवमूल्यन होणे. आता हा शब्द मी इथं चुकीचा टाकलाय. भारतीय रुपयाचं अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये लक्षणीय काय झालेलं आहे घसरण झालेली आहे. आता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे रुपयाचं अवमूल्यन असतं, रुपयाचं अवमूल्यन होणे आणि रुपया घसरणे म्हणजे काय ते तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजेच डिव्हॅल्युएशन आणि डेप्रिसिएशन. डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, ज्यावेळेस गव्हर्नमेंट स्वतःहून रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत कमी करतं त्याला अवमूल्यन केलं असं म्हणतात. आणि घसरणे म्हणजे काय, रुपया घसरणे म्हणजे ज्यावेळेस मार्केटनुसार रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरते त्यावेळेस त्याला आपण म्हणतो डेप्रिसिएशन झालं. म्हणजे समजा उदाहरणार्थ बघा, गेल्या वर्षी आपला $1 बरोबर एका डॉलरची किंमत किती होती 87 रुपये होती. राईट. आता ती घसरून किती झालेली आहे, $1 बरोबर आता सध्याच्या घडीला 93 रुपये हा एक्सचेंज रेट आहे. राईट. तो काय झालाय मार्केटनुसार घसरलेला आहे कारण या युद्धामुळे वगैरे तो घसरलेला आहे. हे तुम्हाला आता माहिती आहे. राईट. तर आता हेच तुम्हाला मी कारण सांगतोय. याच्यामुळे काय झालंय भारताचा जीडीपी जो आहे भारताच्या जीडीपीचं डॉलरमधील मूल्य कमी झालेलं आहे. कारण आपण जीडीपी आयएमएफ काय करते जीडीपी डॉलरमध्ये मोजते. राईट. त्याच काळात ब्रिटिश पाऊंड आणि जपानी येन या चलनाची कामगिरी तुलनेला चांगली आहे. कारण त्यांचा जो जापनीज येन आणि ब्रिटिश पाऊंड जो आहे तो त्यांचा जो एक्सचेंज रेट आहे तो चांगला सुधारलेला आहे. म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये ते काय झालेत वधारल्यामुळे त्यांचा जीडीपी जास्त भरलेला आहे आणि त्याच्यामुळे भारताला त्यांनी पाठीमागे टाकलेलं आहे. तर ते कसं आता ते समजावून सांगतो. बघा, सध्याच्या घडीला $1 बरोबर एक्सचेंज रेट काय विनिमय दर, $1 बरोबर 93 रुपये हा सध्याच्या घडीला विनिमय दर आहे. आणि तो जर आपण ब्रिटन बरोबर कम्पेअर केला तर ब्रिटनचा $1 बरोबर ब्रिटनचे 0.74 पाऊंड हा त्यांचा एक्सचेंज रेट आहे. आता हे जर आपण बघितलं की ब्रिटिश पाऊंड मजबूत होण्यापाठीमागं कारण काय आहे आणि रुपया कमजोर का झालेला आहे,
याचं जर आपण म्हणजे याची जर आपण रिझन बघितले तर बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. त्या उदाहरणाद्वारे आपण काय करू हे समजावून घेऊ. हे उदाहरण घ्या. समजा की बाबा ब्रिटिश पाऊंड मजबूत झाल्यामुळं त्यांचा जीडीपी का वाढलेला आहे आणि रुपया कमजोर झाल्यामुळं आपला जीडीपी का घसरलेला आहे, तुम्हाला ह्या उदाहरणावरून ते समजून येईल. समजा बघा, 2025 मध्ये समजा आपला इंडियाचा जीडीपी 100 रुपये होता. राईट, वस्तू आणि सेवांचे जे अंतिम मूल्य होतं ते 100 रुपये होतं असं समजा उदाहरणार्थ. आणि 2026 मध्ये तो आपला जीडीपी वाढून समजा 107 रुपये झाला. मग इंडियन रुपीज मध्ये तो कितीनं वाढला, तर 7 रुपयांनी वाढला. म्हणजे टक्केवारीमध्ये तो 7% त्याच्यामध्ये ग्रोथ रेट आली. म्हणजे जीडीपी ग्रोथ रेट आपला किती झाला, 7% झाला. राईट, परंतु तो आपण रुपयामध्ये मोजलेला आहे. 100 रुपयावरून तो 107 रुपये आपला जीडीपी भरलाय. राईट, तो जर आपण डॉलरमध्ये मोजला तर मग 2025 ला डॉलरचा एक्सचेंज रेट काय होता, 2025 ला $1 बरोबर 87 रुपये हा एक्सचेंज रेट होता. आणि आता 2026 ला $1 बरोबर 93 रुपये हा एक्सचेंज रेट आहे. मग आता डॉलरमध्ये जर आपण जीडीपी मोजला तर तो किती भरेल बघा. जर एका डॉलरला 87 रुपये 2025 ला असतील तर 100 रुपयाला किती डॉलर होतील, तर 1.148 डॉलर. म्हणजे आपला जीडीपी 2025 चा किती होता उदाहरणार्थ, तर 100 रुपये आपला जीडीपी होता. तो डॉलरमध्ये मोजला तर तो किती भरतोय, $1.148 भरतोय. आणि आत्ताच्या घडीला 2026 ला आपण जर $1 बरोबर 93 रुपये हा एक्सचेंज रेट आपण जर विचारात घेतला तर बघा इथं 7% ग्रोथ रेट झालेली आहे आपल्या म्हणजे इंडियन रुपीज मध्ये. राईट, इंडियाचा जीडीपी ग्रोथ रेट रुपीज मध्ये मोजल्यानंतर 7% ग्रोथ रेट आपल्याला बघायला मिळते. परंतु आपण जर तो डॉलरमध्ये मोजला तर डॉलर काय झालेला आहे, डॉलर वधारलेल्या रुपयाच्या तुलनेमध्ये म्हणजे रुपया घसरलेला आहे. 93 रुपये, $1 म्हणून 93 रुपये हा एक्सचेंज रेट झालेला आहे. सो त्याच्यामुळे तो जर मोजला तुम्ही तर किती डॉलर आपला जीडीपी भरतोय, तर $1.154 भरतोय. म्हणजे आधीच्या तुलनेमध्ये जर तुम्ही बघितलं, तुम्ही तर तो फक्त 0.5% आपला फक्त जीडीपी वाढलेला आहे. राईट, 0.5% फक्त जीडीपी वाढलेला आहे. मग याच्यावरून तुम्हाला कळून येईल की आपला जीडीपी का घसरलेला आहे. कारण जो एक्सचेंज रेट आहे तो म्हणजे भारतीय रुपया हा डॉलरच्या तुलनेमध्ये घसरल्यामुळं काय झालेलं, आपला जीडीपी सुद्धा घसरलेला आहे. राईट, याचा सुद्धा काय होतो परिणाम होतो, रुपया घसरल्यामुळे आपला जीडीपी कमी भरतो. राईट, तर आता याच्यामुळे काय झालेलं आहे, पाऊंड जो आहे तो डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेला आहे. राईट, आधी एक डॉलर बरोबर किती पाऊंड होते, तर 0.74 पाऊंड होता. तो 0.74 वरून 0.75 किंवा 0.80 वरती गेला असेल. सॉरी, 0.74 वरून 0.70 वरती गेला असेल. म्हणजे 70 वरती गेला म्हणजे तो वधारला. राईट, 0.70 किंवा 0.65 वरती आला असेल. सो त्याच्यामुळे काय झालेलं आहे, जापनीज येन आणि ब्रिटिश पाऊंड हा डॉलरच्या तुलनेमध्ये काय झालेला आहे, तर मजबूत झाल्यामुळे त्यांचा जीडीपी वाढलेला दिसतो. आणि भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये काय झालेला आहे, घसरलेला आहे. त्याच्यामुळे भारताचा जीडीपी हा काय झालेला आहे, घसरलेला आहे. येथे लक्षात तुमच्या आम्ही काय सांगितलं तर हे एक त्याचं काय आहे, कारण आहे. त्याच्यामुळेच भारताचा म्हणजे या एका कारणामुळं भारताचा जो जीडीपी आहे तो भारताचा जीडीपी म्हणजे जीडीपी नुसार जगातील सर्वात मोठी भारत हा 6वी अर्थव्यवस्था ठरलेला आहे. जपान आणि युकेने काय केलेलं आहे, इंडियाला पाठीमागे टाकलेलं आहे. राईट, आधी 4था क्रमांक होता, आता डायरेक्ट 6व्या क्रमांकावरती गेलाय. आणि परंतु ही जी वाढ आहे ती एक तात्पुरती असणार आहे. कारण 2027 मध्ये परत भारत काय बनू शकतो, चौथी म्हणजे सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो असं IMFने म्हटलेलं आहे. राईट, तुम्हाला आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. आणि 2031 पर्यंत जर्मनीला देखील पाठीमागे टाकून भारत हा तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे. आता दुसरं कारण आहे आयात आणि निर्यात. म्हणजे आयात जास्त आहे तर निर्यात कमी आहे भारताची. तर याचं आता मी तुम्हाला उदाहरण देतो. बघा, आपण भारताचा जीडीपी मोजण्यासाठी आपण एक एक्सपेंडिचर मेथड एक विचारात घेतो. म्हणजे जीडीपी मोजण्याच्या तीन कॅल्क्युलेशन मेथड आहेत. एक म्हणजे एक्सपेंडिचर मेथड, दुसरे आहे इन्कम मेथड आणि तिसरे आहे सॉरी बघा त्याच्यामध्ये खर्च पद्धत. नंतर एक आहे इन्कम मेथड म्हणजे उत्पन्न पद्धत आणि एक आहे आणखी एक मेथड आहे ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धत. राईट, तर आता एक्सपेंडिचर मेथड, प्रोडक्शन मेथड आणि इन्कम मेथड अशा 3 पद्धती आहेत. तर त्या 3 पद्धतींपैकी आपण पहिली पद्धत बघणार आहे ती म्हणजे एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथड नुसार जर आपण जीडीपी मोजला तर त्याचं सूत्र काय आहे, जीडीपी इज इक्वल टू चिकजम C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. म्हणजे आता इथं आयात आणि निर्यात आपल्याला याच्यानुसार आपला जीडीपी का कमी भरतोय हे तुम्हाला समजून येईल. बघा, सी म्हणजे काय, सी म्हणजे
फायनल प्रायव्हेट कन्झम्पशन, अंतिम उपभोग खर्च, तुम्ही आणि मी केलेला अंतिम उपभोग खर्च इंडिव्हिज्युअल व्यक्तीनं. मग तो तुम्ही एखादी कार विकत घेतली किंवा एखादी कार आयात केली किंवा तुम्ही अन्न वस्त्र निवारावरती आपण खर्च करतो, आपण वाहतूक आणि वैद्यकीय सेवांवरती खर्च करतो, शिक्षण सेवावरती खर्च करतो, हा काय काय केला जातो त्याच्यामध्ये प्लस केला जातो. राईट. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी कोणीतरी उद्योगपती खर्च करतंय आणि त्या वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी भारताचे नागरिक देखील त्यासाठी खर्च करतायत. या खर्चाची सगळी बेरीज करत जा, तुम्हाला काय मिळतो? खर्च पद्धतीनुसार जीडीपी मिळतो. आता इन्व्हेस्टमेंट, आय म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे काय? तर औद्योगिक गुंतवणूक असेल, तुम्ही नवीन घर एखादं विकत घेतलं त्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक, एखादी वस्तू तयार करताय त्याच्यामध्ये इंटरमिडिएट गुड्स लागतात, कॉम्पोनंट्स लागतात, रॉ मटेरियल लागतं, त्याच्यावर केलेली गुंतवणूक, नंतर शेअर आणि बॉन्डमध्ये केलेली गुंतवणूक, ही सुद्धा त्याच्यामध्ये प्लस केली जाते. राईट. प्लस याच्यामध्ये जी म्हणजे काय? जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. राईट. तर सरकारी उपभोग आणि गुंतवणूक खर्च. सरकार कशावरती खर्च करतं? जे प्रशासकीय सेवा आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्या सॅलरी वगैरे देतं, म्हणजे सरकारचे सगळे अधिकारी असतील. नंतर ऑफिस एक्सपेंडिचर आहे, आरोग्य आणि शिक्षणावरती सरकार खर्च करतं, पायाभूत सुविधांवरती खर्च करतं, रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, नंतर शासन अनुदान सुद्धा देतं. राईट. हा शासनाचा सगळा खर्च आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक्स मायनस एम. एक्स मायनस एम म्हणजे काय? एक्स म्हणजे एक्सपोर्ट, एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि एम म्हणजे काय? इम्पोर्ट. आणि लक्षात ठेवा, भारताचं निव्वळ विदेशी उत्पन्न जे आहे ते नेहमी मायनसमध्ये जात आहे. सो त्याच्यामुळे आपला जीडीपी कमी झालेला दिसतोय. आपण जर 10,000 कोटींची जर एक्सपोर्ट करत असेल तर आपण इम्पोर्ट जवळपास 20 ते 25 हजार कोटींचे आपण इम्पोर्ट करतो. मग ह्याचं उत्तर काय येतं? मायनस. आता उदाहरण घ्या, 10,000 कोटींची आपण निर्यात केली आणि 25,000 कोटींची आपण आयात केली, तर इथं -15, म्हणजे -15,000 कोटींचं आपले काय झालेलं आहे? निव्वळ विदेशी उत्पन्न आपलं मायनसमध्ये जात आहे. सो त्याच्यामुळे काही वस्तू आणि सेवांची आयात करण्यासाठी आपण इतर देशांवरती अवलंबून राहतोय. उदाहरणार्थ क्रूड ऑइल. उदाहरणार्थ क्रूड ऑइल. आता त्याचं उदाहरण घ्या की याच्यामुळे भारताचा जीडीपी का कमी भरतो हे तुम्हाला सांगतो. बघा, आधीचा 2025ला आपला एक्सचेंज रेट काय होता? $1 बरोबर 87 रुपये. आणि त्यावेळी एक क्रूड ऑइलचा बॅरल विकत घेण्यासाठी आपल्याला $100 लागायचे. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये आपले किती रुपये जायचे? 8,700 रुपये जायचे. $100ला 87 रुपयांनी जर आपण $100ला गुणलं तर 8,700 रुपये जात होते. आता काय झालं? आपला जो विनिमय दर आहे, आता रुपया घसरला आणि घसरून तो किती झाला 2026ला? तर $1 बरोबर किती झालेला आहे? 93 रुपये झालेला आहे. मग $100चा क्रूड ऑइलचा बॅरल आपल्याला खरेदी करण्यासाठी आता किती लागतील? 9,300 रुपये लागतील. त्याच्यामुळे आयातीचं बिल जे आहे ते वाढलेलं आहे आपलं. एवढंच नाही तर आता जे इराण आणि युएसचं जे युद्ध चालू झालं त्याच्यामुळे काय झालेलं आहे? तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या क्रूड ऑइलचे जे बॅरल आहेत त्या क्रूड ऑइलच्या किमती सुद्धा वाढल्या. $100 वरून एक बॅरल $120ला मिळायला लागला. मग $1 बरोबर 93 रुपये जर असेल तर $120ला आपल्याला किती रुपये मोजावे लागतील? आता 11,160 रुपये मोजावे लागतील. बघा, अगोदर आपल्याला 8,700 रुपयामध्ये एक बॅरल मिळायचा, आता तो 11,160 रुपयांमध्ये मिळतोय. सो त्याच्यामुळे आपलं आयातीचं जे बिल आहे त्या आयातीचं बिल जास्त वाढलं आणि त्याच्यामुळे भारतातला जास्त डॉलर पुढे चाललाय. म्हणजे आपल्या ज्या वस्तू आणि सेवांची आयात करतोय त्याच्यावरती खर्च व्हायला लागला जास्त डॉलर. त्याच्यामुळे आपला रुपया काय होतोय? घसरतोय आणि त्याच्यामुळे आपला जीडीपी सुद्धा कमी भरतोय. आलं लक्षात? याच्यामुळे पण काय होतंय? जीडीपी कमी भरतोय. आयात जास्त तर निर्यात कमी. सो त्याच्यामुळे आपला जास्तीत जास्त खर्च आयात करण्यावरती व्हायला लागलाय. सो त्याच्यामुळे आपला जीडीपी काय व्हायला लागलाय? कमी भरायला लागलेला आहे. येथे लक्षात मी तुम्हाला काय सांगतोय ते. तर हे लक्षात घेण्याचा थोडा प्रयत्न करा की आपलं का बाबा आयात बिल वाढल्यामुळे सुद्धा जीडीपी आपला काय होतो? कमी होतो. कारण आपला जास्त डॉलर बाहेर चाललेला आहे आणि त्याच्यामुळे इकडे काय व्हायला लागलंय? डॉलर वधारायला लागलेला आहे आणि रुपया घसरायला लागलेला आहे. राईट. त्याच्यामुळं ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती भारताच्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे, राईट, त्याचं अंतिम व्हॅल्यू आपण जीडीपी मध्ये पकडलं जातं. परंतु आपण काय करतोय? काही वस्तू आणि सेवा बाहेरून आयात करतोय. त्याच्यामुळे आपलं आयात बिल वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपला जीडीपी कमी भरतोय. राईट. आणि तिसरं महत्वाचं कारण काय आहे? जीडीपी कॅल्क्युलेशन रिफॉर्म्स केलेले आहेत. बेस इयरमध्ये बदल केलेला आहे. बघा, नुकतंच काय केलेलं आहे? बेस इयर नवीन घेतलेले जीडीपी कॅल्क्युलेशन करण्यासाठी. जुनं बेस इयर काय होतं? के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार जुनं बेस इयर 2011-12 होतं. राईट. ते आता विश्वनाथ गोल्डर समितीच्या शिफारसीवरून हे बेस इयर आपण 2022-23 हे बेस इयर निवडलेलं आहे. सो जुन्या बेस इयरला वस्तू आणि सेवांच्या किमती कशा होत्या? स्थिर होत्या आणि तिथं किमती सुद्धा कमी होत्या. आता नवीन बेस इयर जे 2022-23 हे बेस इयर का घेतो आपण? बेस इयर 2022-23 का घेतलेलं आहे? कारण इथं वस्तू आणि सेवांच्या किमती थोड्या स्थिर आपल्याला आढळल्या.
2011-12 म्हणजे असं म्हटलं जातं की दर 5 वर्षांनी बेस इयर चेंज करायला पाहिजे. मग 2011-12 नंतर 2022-23 हे बेस इयर का डायरेक्ट घेतलं आपण? 2017-18 मध्ये 15-16 किंवा 17-18 आपण का घेतलं नाही किंवा 16-17 का घेतलं नाही? कारण त्यावेळेस आपण जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन केलं. एक म्हणजे 2017ला. त्याच्यामुळं तिथं भरपूर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये बिघाड झाला. त्याच्यामुळे आपण तिथं घेतलं नाही. ते जीएसटी आपण बेस इयर घेतलं नाही. पुन्हा आपल्याला 18-19 किंवा 20-21 आपल्याला घ्यायचं होतं, परंतु कोरोना आला. त्याच्यामुळे वस्तू आणि सेवांचं उत्पादन फारच ठप्प झालं होतं. राईट, तिथं पण सतत फ्लक्च्युएशन झाल्या भरपूर प्राइसेस. म्हणून आपण काय केलं नंतर 2022-23 हे आर्थिक वर्ष हे बेस इयर आपण घेतलं. मग बेस इयरला प्राइसेस आपण काय करतो, नॉमिनल 100 ठरवतो आपण. म्हणजे ज्या ज्या इयरला प्राइसेस वस्तू आणि सेवांच्या थोड्या स्थिर असतात त्याला आपण बेस इयर घेतो. आणि आपण जीडीपी मोजताना काय करतो, समजा 2025-26चा जीडीपी मोजताना आपण बेस इयरच्या प्राइसेस आपण विचारात घेऊन त्याच्यामध्ये इन्फ्लेशन किती वाढलेले ते आपण विचारात घेतो आणि इन्फ्लेशन आपण मायनस करून आपण काय करतो, कॉन्स्टंट प्राइसला आपण जीडीपी मोजतो. राईट, नॉमिनल जीडीपी आपण कॉन्स्टंट प्राइसला पूर्णपणे मोजतो, म्हणजे आपल्याला कळतं की रिअल जीडीपी काय आहे. राईट, तर मग आता 2022-23 हे जीडीपी साठी बेस इयर चेंज केल्यामुळे काय झालेलं आहे, पूर्वी आपला जो जीडीपी होता 2011-12च्या बेस इयर नुसार 357 लाख कोटींचा होता. राईट, आणि तो आता सुधारित बेस इयर घेतल्यामुळे 2022-23 हे सुधारित बेस इयर घेतल्यामुळे आपला जीडीपी किती भरला आहे 2025-26चा 345 लाख कोटी एवढा भरलेला आहे. म्हणजे साधारणतः त्याच्यामध्ये 10 ते 12 लाख कोटी, सॉरी 10 ते 12 हजार कोटींची काय झालेली आहे, कमी आलेला आहे तो. 10 ते 12 लाख कोटीनं तो कमी झालेला आहे. सो त्याच्यामुळे याच्यावरून मग काय कळतं तुम्हाला की भारताने नवीन आधारभूत वर्षानुसार जीडीपीचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे सुधारित आकडेवारीनुसार पूर्वीचे अंदाज अर्थव्यवस्थेचा आकार जास्त दाखवत होते आणि आत्ताचा अंदाज, कारण 2011-12 नंतर 2022-23 आपण जे जीडीपी वर्ष घेतलंय तिथं प्राइसेस पण वाढलेले आहेत आणि आत्ताच्या पण प्राइसेस तेवढ्या जास्त वाढलेल्या नाहीत. मग त्याच्यातला डिफरन्स कमी आहे. 2011-12 ते आत्ताच्या प्राइसेस मधला डिफरन्स बघितला तो जास्त आहे. त्याच्यामुळे आपला जीडीपी जास्त दिसतो आणि आत्ताच्या जीडीपी, आत्ताचं जे आपण बेस इयर घेतलंय आणि आत्ताच्या करंट इयर मधल्या ज्या प्राइसेस आहेत त्याच्यामध्ये जे इन्फ्लेशन आहे तो थोडं कमी आहे, जास्त नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जो जीडीपी आहे तो आपला जीडीपी कमी भरतोय. तर हे त्याचं एक कारण आहे. राईट, तर ही तुम्हाला मी 3 महत्वाची कारणं सांगितलेली आहेत. तर याच्यामुळे भारताचा जो जागतिक रँक आहे तो घसरलेला आहे. डायरेक्ट 4थ्या रँकवरून 6व्या रँकवरती आलेला आहे. तर हे लक्षात ठेवायच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स येणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, मग आपण हा जीडीपी ग्रोथ रेट आपण कसा ग्रो करू शकतो, तर आपण पहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये पहिलं एक त्याच्यामध्ये सोल्युशन देता येईल, ते म्हणजे स्टेबल. आणि हे मी स्वतःहून तुम्हाला सोल्युशन देणार नाही, तर आपला इकॉनॉमिक सर्वे हे सोल्युशन देतो. काय, तर आपल्याला स्टेबल एक्सचेंज रेट ठेवावा लागणार आहे. कारण आता स्टेबल एक्सचेंज रेट आपल्याला कसा ठेवावा लागेल, मग आपला एक्सपोर्ट वाढवावा लागणार आहे. देशात म्हणजे जी फॉरेन गुंतवणूक आहे ती वाढवावी लागणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, डॉलरचा ओघ जर वाढला आणखी थोडा वाढला तर पुन्हा एक्सचेंज रेट काय होईल, स्थिर होईल. आणि स्टेबल जर एक्सचेंज रेट ठेवला तर आपला जीडीपी ग्रोथ रेट चांगला होईल. कारण जर एक्सचेंज रेट सतत फ्लक्च्युएट होत राहिला, 87 93 वर गेला, 93 वर पुन्हा 90 वर येईल, 90 पुन्हा 95 वरती जाईल, याच्यामुळे जीडीपी ग्रोथ रेट मध्ये चांगली वाढ दिसून येणार नाहीये जागतिक लेवलला डॉलरमध्ये. आणि त्याच्यामुळे सतत मग आपल्या भारताचं रँकिंग घसरत जाईल. त्याच्यामुळे आपल्याला स्टेबल एक्सचेंज रेट ठेवणं गरजेचं आहे आणि हे आरबीआयचं काम आहे. तर आरबीआय सध्या त्याच्यावरती काम करते. मग ते कसं करेल आरबीआय, तर एकतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये डॉलरचा ओघ वाढवेल. कसा, एकतर एक्सपोर्ट वाढवून किंवा दुसरं म्हणजे गुंतवणूक वाढवून, फॉरेन गुंतवणूक वाढवून. दुसरी गोष्ट म्हणजे डॉलरचा फ्लो आपल्याला वाढवावा लागेल. कसा वाढवावा लागेल, तर स्टेबल एक्सचेंज रेटसाठी तर टुरिझमला आपल्याला सपोर्ट करावा लागणार आहे. टुरिझमसाठी बऱ्याच देशातले लोक आपल्या भारतामध्ये फिरायला येतात, पण ते फक्त गोव्यामध्ये फिरायला येणार आहेत, त्यांच्यामुळे आपला एक्सचेंज रेट स्टेबल होणार नाहीये. 2-3 दिवस येतात, मजा करतात आणि जातात. आपल्याला लॉंग टुरिझमसाठी काहीतरी बघावं लागणार आहे, जसं की मेडिकल टुरिझम. राईट, मेडिकल टुरिझम 10-15 दिवसासाठी, 20-25 दिवसांसाठी तिथले बाहेरचे डॉक्टर्स वगैरे भारतामध्ये येऊन आपल्या आयुषचा वगैरे अभ्यास करू शकतात. राईट, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, ते जास्तीत जास्त इथं खर्च करतील. राईट, त्याच्यामुळे काय होईल, म्हणजे डॉलर जास्त इकडे घेऊन येतील. त्याच्यामुळे टुरिझम जर वाढलं, वेगवेगळ्या प्रकारचं लॉंग टर्म टुरिझम वाढलं, तर त्याच्यामुळे डॉलरचा ओघ सुद्धा वाढेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपोर्ट वाढवणे. आपला जो एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट काय करणे, इन्क्रीज करणे. आणि एक्सपोर्ट इन्क्रीज करण्यासाठी मग आपल्याला सेज धोरणाला चालना द्यावी लागेल. स्पेशल इकॉनॉमिक झोन आपल्याला चांगले तयार करावे लागतील, त्याच्यामुळे गुंतवणूक वाढेल. सेज मध्ये काय केलं जातं, एक सेज म्हणजे असं एक
एक एरिया तयार केला जातो, त्याला सेज नाव दिलं जातं. आणि याच्यामध्ये जे उद्योग वगैरे येतात त्यांना आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातून भरपूर सूट देतो, राईट. बऱ्याच त्यांना आपण काय करतो, सूट देतो किंवा बरंच त्यांना आपण प्रोत्साहनपर सवलती देतो. त्याच्यामुळे काय होतं, ते उद्योग इथे येऊन गुंतवणूक करतात आणि या सेजमधून आपण निर्यातीला जास्तीत जास्त चालना देतो. आणि निर्यात वाढली तर आपल्याला डॉलरचा ओघ सुद्धा आपल्या भारतामध्ये वाढेल, त्याच्यामुळे रुपया परत काय होईल, वधारेल, त्याला स्टेबल राहण्यासाठी मदत होईल. तर ही 3 कारणं आपण आपला ग्रोथ रेट वाढवण्यासाठी आणि एक्सचेंज रेट स्टेबल करण्यासाठी ही कारणं तुम्ही देऊ शकता. तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, की जे लोकं कंबाईंड ग्रुप सीचा अभ्यास करतायत, ग्रुप सी मेन्सचा अभ्यास करतायत, तर त्यांच्यासाठी आपण एक 30 दिवसांची फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण 3 कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. ज्यांना म्हणजे कंप्लीट सगळ्या विषयांचा कोर्स घ्यायचा असेल कंबाईंड ग्रुप सी मुख्य परीक्षेसाठी, तर तो कोर्स फक्त 999 मध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुमची कंप्लीट तयारी होणार आहे, राईट, सगळ्या विषयांची, म्हणजे मराठी इंग्लिश सहित सगळे विषय. नंतर जर तुम्हाला फक्त मराठी इंग्लिश सोडून आणि जीएस सोडून जर ऑड विषय जसं आरटीआय, आरटीएस, एन्व्हायरमेंट, रिमोट सेन्सिंग, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एवढाच कोर्स जॉईन करायचा असेल तर तो तुम्हाला 399 मध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्हाला फक्त मराठी आणि इंग्लिशचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तो 699 मध्ये मिळणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, मला या नंबरवरती एक मेसेज करा. जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला लिंक पाठवतो आणि हा तुम्हाला कोड देखील तिथे यूज करायचा आहे, आणखी तुम्हाला एक्स्ट्रा तिथं डिस्काउंट देखील मिळेल. 94-039-33-345 हा माझा नंबर आहे. आणि तुम्हाला राज्यसेवेसाठी आपण स्वराज्य नावाची एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे 2027 साठी. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपेअर करतायत त्यांच्यासाठी याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी करून आपण याच्यामध्ये घेणार आहोत. आणि फीस सुद्धा अगदी कमी आहे. तुमची सब्जेक्ट अंडरस्टँडिंग, सिलेबस अंडरस्टँडिंग आणि ज्या पद्धतीने आज मी तुम्हाला शिकवलं त्याच पद्धतीनं आणखी डिटेलमध्ये एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवलं जातं, जेणेकरून तुमची पूर्व परीक्षा जर क्लिअर होईलच, पण मुख्य परीक्षेसाठी चांगली रायटिंग प्रॅक्टिस देखील आम्ही चांगली करून घेतो. आणि सगळा सिलेबस विथ लँग्वेज सहित सिलेबस तुम्हाला एकदम टू द पॉईंट आणि एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला शिकवला जातो आणि तुमची रायटिंग एक्सटेन्सिव्ह रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा करून घेतली जाते. तर ज्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेचा माहीत नाही अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ही बॅच जॉईन करू शकता, कारण तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं शिकवलं जाणार आहे. तर तुमच्या कोणी मित्रमैत्रिणी असतील ज्यांना राज्यसेवा 2027 साठी प्रिपेअर करायचंय, तर त्यांनी या नंबरवर एक मेसेज करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो. एवढंच नाही तर तुम्हाला 18 बुक सुद्धा याच्या अंतर्गत दिले जातात आणि याची फीस तुम्ही हप्त्यामध्ये सुद्धा भरू शकता. आणि तसंच त्याच पद्धतीनं कंबाईंड 2027 ची सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आणि आता सरळ सेवा सुद्धा एमपीएससी घेते. सो त्याच्यामुळे आता तुम्हाला कंबाईनचा अभ्यास चांगला करावा लागणार आहे, जेणेकरून तुमची सरळ सेवा पण निघेल. तलाठी वगैरे सगळं आता एमपीएससी काय करणार आहे, याच्या सगळ्या एक्झाम एमपीएससीच घेणार आहे. सो त्याच्यामुळे तुमच्यासाठी ही महत्त्वाची बॅच असणार आहे कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी 2027 साठीची. याची फीस तर फार कमी आहे, फार म्हणजे फार कमी आहे. तुम्ही फक्त माझ्या नंबरवरती एक मेसेज करा. मी तुम्हाला त्याचे फीस डिटेल्स आणि कोर्सचे सगळे डिटेल्स देतो. आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. 18 महिन्यांचा तुम्हाला ऍक्सेस मिळणार आहे. अनलिमिटेड तुम्ही ते सगळे लेक्चर करू शकता. जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, जे हाऊस वाईफ आहेत, राईट, किंवा जे हाऊस मेकर्स आहेत, राईट, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच खूप महत्त्वाची आहे. कारण जर त्यांना लाईव्ह येता आलं नाही तर ते रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा करू शकतात. आणि एनी टाइम आमचा नंबर पण तुमच्याकडे असणार आहे फॅकल्टीचा. एनी टाइम तुमचे डाऊट कधीही तुम्ही आमच्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता, राईट. सो आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. तर असेच काही टॉपिक असतील त्याच्यावरती मी नेहमी असे लेक्चर घेत जाईल, जेणेकरून तुमचा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा क्वेश्चन गेला नाही पाहिजे. सो थँक्यू सो मच. सगळ्या ठिकाणी हा शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो धन्यवाद.